तर बुलढाण्यामध्ये अशा प्रकारे सुमारे 12 विद्यार्थिनींवर बलात्कार करण्यात आला असून सरकार हे प्रकरण दाबायचा प्रयत्न करत असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे। तसंच या प्रकरणी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा आणि महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांची हकालपट्टी करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। तर या घटनेतल्या पीडित मुलींना मानसिकदृष्ट्या सावरता यावं यासाठी त्यांचं समुपदेशन करण्याची विनंती शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केली आहे। तसंच त्या मुलींना दुसऱ्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याची मागणीही त्यांनी केली आहे। विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी मुंबईसह देशभरातील पेट्रोलियम वितरकांनी दुसऱ्या दिवशीही इंधन खरेदी बंद ठेवली आहे। त्यामुळे आज दुपारपर्यंत मुंबईतील 250 पेट्रोल पंपांपैकी बहुतांश पेट्रोल पंपातील इंधनसाठा संपण्याची शक्यता आहे। दरम्यान या परिस्थितीत तिन्ही सार्वजनिक तेल कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी पेट्रोल डीलर्स असोसिएशनच्या प्रतिनिधींची काही वेळातच भेट घेणार आहेत। यातून सकारात्मक मार्ग निघाला तर इंधन खरेदीवरचा बहिष्कार मागे घेण्यात येण्याची शक्यता आहे। महावितरणने घरगुती आणि व्यावसायिक विजेच्या दरात वाढ केली आहे। 1 नोव्हेंबरपासून वीज दरात 1.5% वाढ करण्यात आली आहे। गुरुवारी रात्री उशिरा ही दरवाढ जाहीर करण्यात आली। वीज नियामक आयोगाकडे महावितरणने 2.25% दरवाढीची परवानगी मागितली होती, मात्र आयोगाने 1.5% दरवाढीला मंजुरी दिली आहे। त्यामुळे डिसेंबर महिन्यातली वीज बिल आता नव्या दरानुसार आकारली जाणार आहे। मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उत्तर भारतीयांना खुश करण्यासाठी भाजपने हालचाली सुरू केल्या आहेत। याआधी 2 सप्टेंबरला बिहारी नागरिकांसाठी चोखाबाटी कार्यक्रमाचं आयोजन भाजपने केलं होतं। आता मुंबईत मोठ्या प्रमाणात छठपूजा साजरी करण्याचं भाजपने ठरवलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः छठपूजेत सहभागी होणार आहेत। कुलाबा, दादर शिवाजी पार्क, पवई, चेंबूर, संजय गांधी नॅशनल पार्क, जुहू चौपाटी, वर्सोवा, मालाड, आक्सा, मार्वे, भांडूप, मुलुंड, कुर्ला आणि पोईसर अशा 12 समुद्र किनाऱ्यांच्या ठिकाणी भाजपने छठपूजा आयोजित करायचं ठरवलं आहे। बिहारी आणि उत्तर भारतीय मतांवर डोळा ठेवून भाजपने ही खेळी आखली आहे। राज्यातील 100% शाळा प्रगत करण्यासाठी आधी शिक्षकांनी आणि मुख्याध्यापकांनी शैक्षणिकदृष्ट्या प्रगल्भ होणं आवश्यक आहे। यासाठी शैक्षणिकदृष्ट्या प्रगत देशातील शाळांना देण्यात येणाऱ्या भेटींना आणि अभ्यास दौऱ्यांना स्वखर्चाने सहभागी व्हायला शिक्षण विभागाने परवानगी दिली आहे। अभ्यास दौऱ्यामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी एक लिंकही शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आलेली आहे, ज्यावर शिक्षकांना आपापली माहिती भरणं आवश्यक आहे। दौऱ्यामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शिक्षकांपैकी प्रगत नवोपक्रमशील शाळांमधील शिक्षक, अशा शाळा विकसित करणारे पर्यवेक्षकीय अधिकारी आणि ज्यांच्याकडे पासपोर्ट आहे अशांनाच प्राधान्य दिलं जाईल असं शासन निर्णयात नमूद केलं आहे। परंतु हा अभ्यास दौरा प्रत्येक शिक्षकाने स्वखर्चाने करायचा आहे हेही स्पष्ट केलं आहे। शिक्षकांनी जाण्याची परवानगी देणं एवढंच शिक्षण विभागाचं काम आहे। या दौऱ्यांना कोणालाही कुठलीही आर्थिक मदत दिली जाणार नाही। सध्या विभागाकडे 186 शिक्षकांचे अर्ज आलेले आहेत। यापैकी 40 जणांची पहिली बॅच नोव्हेंबर महिन्यात सिंगापूरला जाणार आहे। राज्यात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणारी टीका सरकारला अडचणीची ठरतेय। यावर तोडगा काढण्यासाठी आता दीर्घकालीन कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे। एका वर्षात 10,000 किलोमीटरचे रस्ते बांधण्यात येणार आहेत। यासाठी 30,000 कोटी खर्च केले जातील। ठेकेदाराला 40% रक्कम 2 वर्षात दिली जाईल आणि 60% रक्कम 13 वर्षात ठेकेदाराला टप्प्याटप्प्याने दिली जाईल। या ठेकेदाराने 3 वर्ष संपूर्ण मेंटेनन्स पाहणं बंधनकारक असेल। हे टेंडर जागतिक पातळीवर काढले जातील। यात आधुनिक मशीन्स वापरण्यात येतील। रस्त्यावरील खड्ड्यांची जबाबदारी ठेकेदारावर असेल। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांचा वारसदार कोण याचं थेट उत्तर देणं त्यांची कन्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टाळलं आहे। यशवंतराव चव्हाणांचे विचार शरद पवारांनी पुढे नेले, त्यामुळे त्यांना यशवंतरावांचं मानसपुत्र मानलं जाऊ लागलं। या पवारांचा वारसदार कोण असेल हे येणारा काळच ठरवेल असं सुळे म्हणाल्या। पुण्यामध्ये एका पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या। अजित पवार आणि सुळे यांच्यामध्ये सत्ता संघर्ष सुरू असल्याची कुजबूज राज्यात सुरू असताना सुळे यांनी केलेलं हे विधान महत्त्वाचं मानलं जात आहे। त्याच्यात चव्हाण साहेबांचा आणि पवार साहेबांचा, म्हणजे चव्हाण साहेबांनी खूप अनेक नेते खरं तर तेव्हा नवीन पिढी केली। त्याच्यात आज मानसपुत्र म्हणून पवार साहेबांचं नाव,
काल ठरवेल की पवार साहेबांचा मानस म्हणजे त्यांचा लेगसी कोण पुढे चालेल. वन रँक वन पेन्शन मिळावी यासाठी आत्महत्या केलेले माजी सैनिक प्रकरण मनावर घेतलाय. आत्महत्या केलेल्या मयत माजी सैनिकाच्या नातेवाईकाला भेट देण्यासाठी गेलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अटक करण्यात आली. याचा निषेध करण्यासाठी सोलापूर काँग्रेसचे नेते रस्त्यावर उतरले. काँग्रेस आंदोलकांनी रस्त्यावर रॅली काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. काँग्रेस खासदार आणि काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ धुळे जिल्हा शहर काँग्रेसच्या वतीनं काँग्रेस भवन समोर तीव्र निदर्शनं करण्यात आली. माजी सैनिकाच्या आत्महत्येचं भाजप सरकार आणि मोदी हे राजकारण करत असून भाजप सरकारनं योग्य निर्णय वेळीच न घेतल्यामुळे देशात माजी सैनिक आत्महत्या करतायत असं मत व्यक्त करत काँग्रेस भवन समोर खासदार राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षातर्फे जोरदार निदर्शनं करण्यात आली. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. भाजप सरकारच्या विरोधात पुण्यात काँग्रेस आणि आपनं आंदोलन केलं. वन रँक वन पेन्शनच्या मुद्द्यावर दिल्लीत एका माजी सैनिकानं आत्महत्या केली. यावर भाजप सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. फर्ग्युसन रस्त्यावरील गुडलक चौकात काँग्रेसनं आंदोलन केलं तर भाजपच्या पुणे शहर कार्यालयासमोर आप कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी भाजप सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांना माजी जवानांच्या कुटुंबियांना भेटू दिलं नाही, उलट त्यांना ताब्यात घेतलं. याचाही जोरदार निषेध काँग्रेस आणि आपच्या वतीनं करण्यात आला. ऐ दिल है मुश्किल या सिनेमाला विरोध सुरूच आहे. कल्याणमध्ये या सिनेमाविरोधात संभाजी ब्रिगेडनं जोरदार आंदोलन केलं. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी SM5 या मल्टिप्लेक्सच्या बुकिंग ऑफिसची तोडफोड केली. यात बुकिंग ऑफिसचं नुकसान झालंय. अशाच प्रकारचं आंदोलन संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सिनेमा रिलीज झाला त्या दिवशीही केलं होतं. मुंबईतल्या जिजामाता उद्यान अर्थात राणीच्या बागेतल्या पेंग्विन मृत्यू प्रकरणी मुंबई महापालिका आयुक्तांना नोटीस बजावण्यात आली आहे. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणानं ही नोटीस बजावली आहे. अयोग्य सुविधांमुळे पेंग्विनचा मृत्यू झालाय का असा सवाल या नोटिशीमधून पालिका आयुक्तांना विचारण्यात आला आहे. तसंच पेंग्विनची योग्य देखभाल केली जाते का आणि पेंग्विन ठेवलेली जागा योग्य आहे का असा सवालही या नोटिशीतून उपस्थित करण्यात आला आहे. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक वाघानं एका गुराख्याचा फडशा पाडत चौथा बळी घेतलाय. नरभक्षी वाघ एकापाठोपाठ एक बळी घेत असल्यामुळे परिसरातील शेतकरी, शेतमजूर, गुराख्यांसह ग्रामस्थ प्रचंड दहशतीखाली आहेत. लवकरच प्रशिक्षित पथक परिसरात दाखल होईल. सोबतच प्रत्येक गावातील 10 व्यक्तींना प्रशिक्षित करून एका महिन्याच्या आत वाघाचा बंदोबस्त लावू असं वनाधिकाऱ्यांनी सांगितलंय. राळेगावप्रमाणेच मुकुटबन, झरी जामणी या परिसरातही वाघाची दहशत आहे. भूगर्भातली उष्णता आणि वातावरणातल्या गारव्यामुळे मानवी वस्तीत सापांचं वास्तव्य वाढलं आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा इथल्या रमाईनगर परिसरातील एका घरात सिलेंडर खाली अचानक साप दिसला. यामुळे घरातील गृहिणींच्या तोंडचं पाणीच पळालं. उज्ज्वला गोडबोले या घरात काम करत असताना त्यांना अचानक सापाच्या फुटकारण्याचा आवाज आला. हा आवाज सापाचा आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी झोपलेल्या लहान मुलीला घेऊन घरातून पळ काढला. घरात पाहिलं असता हा साप सिलेंडरच्या खालच्या बाजूच्या एका छिद्रात अर्ध्यापेक्षा अधिक अडकला होता. या छिद्रातून त्याला बाहेर पडता येत नव्हतं. या सापाला बाहेर काढण्यासाठी अखेर सर्पमित्रांना पाचारण करण्यात आलं. मात्र त्यांच्याकडूनही साप काही बाहेर निघेना. तब्बल 3 तासांहून अधिक काळ शर्थीचे प्रयत्न करून देखील हा साप काही बाहेर निघाला नाही. अखेर सापाला सिलेंडरसह वनपर्यटन केंद्रात नेण्यात आलं. तिथं वनमजुरांच्या प्रयत्नानं सिलेंडरच्या छिद्रात अडकलेल्या सापाला जिवंत बाहेर काढण्यात यश आलं. सांगलीत रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीच्या इंजिनामध्ये साप शिरला आणि वाहन चालकाची भंबेरी उडाली आणि चालकानं भीतीनं गाडीत सोडली. 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजताची ही घटना आहे. सांगलीच्या तात्यासाहेब मळ्याच्या रस्त्यावरून एक महिला आणि पुरुष दुचाकीवरून जात होते. त्यावेळी ही घटना घडली. अखेर सर्पमित्र अनिल माने यांना बोलावण्यात आलं.
त्यांनी धाडसानं गाडी उघडून इंजिनामध्ये बसलेला साप बाहेर काढला आणि सर्वांनी सुटकेचा सुस्कारा सोडला। बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित मुंबईची एसी लोकल ट्रेन अजूनही सुरू झालेली नाही। 6 महिन्यांपूर्वीच ही लोकल मुंबईत दाखल झाली आहे, मात्र तांत्रिक अडचणींमुळे ती सुरू व्हायला विलंब होतोय। या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी कुर्ला कारशेडमध्ये एसी लोकलची पुन्हा एकदा चाचणी सुरू झाली आहे। एकूण 16 प्रकारच्या चाचण्या केल्या जाणार आहेत। ठाण्याच्या पाचपाखाडी परिसरातील कचराळी तलाव हे एक भूषण मानलं जातं। या तलावाची कोट्यवधी रुपये खर्चून डागडुजी आणि सुशोभीकरण करण्यात आलं आहे। या कचराळी तलावाच्या दुरवस्थेची बातमी झी 24 तासने दाखवल्यावर या तलावाचं सुशोभीकरण करण्यात आलं। गुरुवारी पालिका मुख्यालयात आलेल्या कृषी विभागाच्या सचिवांसह पालिका आयुक्तांनी परत एकदा या तलावाला अचानक भेट देत पाहणी केली। तलावाची तक्रार झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांनी केल्यामुळे मार्गी लागली असं आयुक्तांनी आवर्जून सांगितलं। या लेखचा विशिष्ट म्हणजे असं आहे की झी 24 तासच्या जे मुख्य संपादक आहे श्री उदयजी त्यांनीच पहिल्यांदा मला ह्या लेखच्या जे दुर्दशा होता त्याबद्दल त्यांनी माझं लक्षात आणला होता आणि त्यानंतर आपण जे इथे काय सुधार वगैरे केलेला आहे आणि विशेष म्हणजे मध्ये आल्यानंतर आणि ज्या प्रकारे लोकांची उपस्थिती ते आहे आणि एक वेल मेंटेन्ड आहे, खुश आहे, डेफिनेटली म्हणजे खुश होण्याचं न होण्याचं कारणच नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।